रामकृष्णारी पंढरीची वारी आपल्या दारी या विशेष ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मंडळी, आजचा आपला प्रवास असणार आहे पुणे ते सासवड आणि या प्रवासामध्ये आपल्याला दिवे घाट लागतो बघा. म्हणून जर आपल्याला ही वारी घरबसल्या अनुभवायची असेल तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा. हा बाबा 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 ही गर्दी काय, अरे बाप, चिप्स घेण्यासाठी ही किती गर्दी लागलेली आहे बघा. या ठिकाणी आपण पाहू शकता हडपसर येथे यात्रा भरलेली आहे बघा, यात्रेचं स्वरूप. या ठिकाणी तुकोबारायाच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे. तुकोबारायाच्या पालखीसोबत सुद्धा खूप बरेचशा दिंड्या असतात बघा. पुढे ज्या दिंड्या दिसत आहेत सर्व गर्दा तुकोबारायाच्या पालखीसमोर हा गर्दा आहे. तुकोबारायांचं आगमन पुण्यामध्ये झालेलं आहे. काकांना आपण वारीबद्दल थोडीशी माहिती विचारणार आहोत. काका, आपण कधीपासून वारी करता? वारी ना, आम्ही पोलीस आहे. असं का सर? बघा, वारीमध्ये तुम्ही दरवर्षी वारी करता? दरवर्षी. दरवर्षी तुम्हाला म्हणजे वारीचा अनुभव कसा आहे? एकदम मस्त. वा वा. इकडे देशाची सेवा आणि एकीकडं वारीमध्ये आपल्या वारकऱ्याची सेवा, हे सर्व आपले पोलीस बांधव करीत आहेत. आकाशामध्ये माऊलीच्या स्वागतासाठी इंद्रधनुष्य निघालेलं आहे, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. या ठिकाणी माऊलीचा दुपारचा विसावा आहे. या ठिकाणी माऊली विसाव्याला थांबलेले आहेत. माऊली विसाव्याहून आता निघलेले आहेत. पुढे दिवे घाटाकडे माऊली प्रस्थान करत आहेत. त्यानंतर या ठिकाणी माऊली थोड्याच वेळात दिवे घाटाच्या पायथ्याशी या ठिकाणी विसाव्याला माऊली येणार आहेत आणि माऊलीच्या स्वागताची या ठिकाणी जय्यत अशी तयारी झालेली आहे. या ठिकाणी माऊलीचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी माऊलीवर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. आणि हे जे आपल्याला बैलजोडी दिसत आहे, ही बैलजोडी माऊलीच्या आता दिवे घाट चढत असताना ह्या मानाच्या ज्या 6 जोड्या आहेत म्हणजे ह्या पालखीला लावण्यात येतात आणि ह्यात त्या मानाच्या जोड्या आता या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. माऊलीच्या रथाला या बैलजोड्या लावण्यात आलेल्या आहेत. आपण या व्हिडिओमध्ये सर्व दृश्य पाहू शकता. अगदी आनंदात सर्व विठ्ठल भक्त, सर्व वारकरी हा दिवे घाट चढत आहेत बघा. या ठिकाणी माऊली बालरूपामध्ये किती छान दिसत आहेत ते आपण पाहू शकता. खूप असं छान असं हे माऊलीचं बालरूप. त्यानंतर दिवे घाटामध्ये माऊलीच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. जवळजवळ 7-7:30 वाजू राहिलेत. माऊलीच्या पालखीचं आगमन दिवे घाटामध्ये झालेलं आहे. या ठिकाणी 6 ज्या मानाच्या जोड्या आहेत त्या बैल जोड्या या पालखीला लावलेल्या आहेत. हे दिवे घाटातलं
सर्व हे दृश्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. वारकऱ्याची शिस्त काय असते हे फक्त आपल्याला वारीमध्ये आल्यानंतरच कळेल. कारण एवढ्या गर्दीतून ॲम्ब्युलन्सला वाट देताना हे सर्व वारकरी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या ठिकाणी माऊली आता सासवडकडे दिवे घाट पार करून सासवडकडे निघाले आहेत. जवळजवळ 8-8:30 वाजत आहेत तरीसुद्धा अजून माऊली रस्त्यानेच आहेत. आता जवळजवळ 9:30 वाजत आहेत तरीसुद्धा माऊली अजून सासवडमध्ये पोहोचलेले नाहीत बघा. या ठिकाणी अजूनसुद्धा पालखी सासवडमध्ये गेलेली नाही. 9:30 वाजत आहेत. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर आपण चॅनल नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. रामकृष्ण हरी.